तर नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या ह्या बिझी शेड्यूलच्या जीवनामध्ये टाईम काढून, वेळातला वेळ काढून मित्रांना भेटण्यासाठी आज आपण चाललेलो आहे. आपण एक प्लॅन केलेला आहे पार्टी करायची. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, रिक्षामध्ये आपण जाणार आहे. मित्राचा रिक्षा आपला प्रवीण भाऊचे सगळी कामं चालू आहेत. मित्रांनो, यो आपला दत्ता भाऊ आहे आणि हे पातेल्या बितेल्यांची सोय चाललेली आहे. रिक्षात नेऊन ठेवतोय. सगळं सामान बिमान भरलं, पातेला बितेला शेकायला लागते ते घेतलं आणि तिथून निघालो आम्ही डायरेक्ट पार्टी करायला डोंगरावरती. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही निघालेलो आहे. गाडीमध्ये आमचे दत्ता भाऊ आहेत, प्रवीण भाऊ गाडी चालवत आहेत. बघू आता. एनर्जी ड्रिंक वगैरे घेतलं होतं. सगळा कार्यक्रम मुख्यमध्ये होता एकदम. लाकडं बिकडे घेतले, जे काय लागते अजून सामान सगळं घेतलं, निघाला होतो डोंगरावरती. इतका भयंकर चढ होता, पूर्ण डोंगरात जायचं होतं. मध्येच आमच्या दत्ता भाऊला गाडी ढकलावं लागली थोडीशी. त्याच्यानंतर गेलो. पूर्ण गावाचं वातावरण होतं, सगळं गाव व्यू एक नंबर, गावाकडे गेल्यासारखं वाटत होतं. अखेरकार शेवटी सगळं झालं, डोंगरात पोचलो, गाडी बिडी थांबवली आणि हा आला आमचा स्पॉट. तरलो सगळं सामान विमान घेतलं. आमचा दत्ता भाऊ लघुशंका करत होता, किती आवाज दिला तरी मागे बघणारच नाही तो. ऐका तर. प्रवीणने पटापट घेतले कांदे बिंदे कापायला. भाऊने डायरेक्ट चूल पेटवली. अर्धा तास चूलच पेटत नव्हती. शेवटी तेल टाकलं, कांदे बिंदे खरखर भाजले आणि बघता बघता मीठ मसाला सगळं टाकून आमच्या दत्ता भाऊने कडक मध्ये अशी चिकनची ग्रेव्ही तयार केली. दत्ता भाऊ फुल हलवतोय, फुल ताकद लावून, एकदम फुल ताकद लावून बनवतोय. सुरू आता. मग कसली सुट्टी होती. लगेच घेतली पत्रावळी. म्हणलं बाबा पहिलं सुक्क काढ, बाकी नंतर बघू. व्हायला पण दम नव्हता. तोपर्यंत आम्ही इकडे टाकली बिर्याणी आमची शिजायला. मस्त पैकी घेऊन बसलो. जे ताव मारला, बिर्याणी टाकली शिजायला आणि अशा प्रकारे पार्टी सुरू झाली. पुढं काय झालं ते पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला सांगतो.